हाय फ्रेंड्स, आजचा आपला व्लॉग असणार आहे माथेरानचा। एक मित्रांसोबत आपल्या सडन ट्रिप प्लॅन झाली होती माथेरानला जाण्यासाठी आणि आता आपण आपल्या हॉस्टेलवरून डिरेक्टली कल्याण जंक्शन स्टेशनला पोहोचलोय आणि आपल्या मित्रांसोबत आपण चाललोय आता माथेरानला। आणि हे आपले दोन फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत आपण माथेरानला चाललोय। सडन ट्रिप प्लॅन झाली होती, मग आपण तिथून कल्याणवरून डिरेक्टली नेरळ स्टेशनला गेलो। नेरळ स्टेशनवरून बाहेर एक्झिट केल्यानंतर आपल्याला एक रिक्षा म्हणजे इको टाईप गाड्या मिळतात। त्या गाड्या आपल्याला डिरेक्टली दस्तुरी स्टेशनला वरती नेऊन सोडतात। तिथपर्यंत आपल्याला पर पर्सन 100 रुपीज चार्ज करतात ते आपल्याला। तिथून मग वरती गेल्यानंतर आपल्याला एक त्यांचा टॅक्स असतो माथेरानचा, तो टॅक्स पे करून त्या विंडोपासून आपल्याला पुढे जायचं। तिथं पुढे गेल्यावरती आपल्याला एक राईटला असा मॅप दिसतो। त्या मॅपमध्ये आपल्याला सगळं समजतं की माथेरानचा प्लॅन कसा आहे आणि तुम्ही कसं फिरलं पाहिजे मॅपला। आणि इथे आपल्याला कळतं की कसं आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे माथेरान फिरण्यासाठीचं। आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण तिथले बरेचसेच पॉईंट्स पाहिले। हा आहे शार्लेट लेक पॉईंट, त्यानंतर लॉर्ड्स पॉईंट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट, असे बरेचसेच पॉईंट आपण तिथे पाहिले। खूप सारे पॉईंट्स आहेत माथेरानमध्ये आणि जे की एका दिवसाच्या ट्रिपमध्ये पॉसिबल नाही की आपण सगळे पॉईंट्स तिथे फिरू शकतो। त्यानंतर आपण छत्रपती शिवरायांचं एक तिथे शिवसंग्रहालय आहे, जे की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। ते शिवसंग्रहालय खूप अगदी असं पाहण्यासारखं आहे। तिथे आपल्याला बऱ्याचशा हिस्टॉरिकल प्राचीन काळातील गोष्टी दिसतात, बघू शकतो आपण। आणि असं संग्रहालय आहे, तिथे खूप कमी लाईक 10 रुपीज पर पर्सन तिकीट आहे, जे सगळ्यांना अफोर्डेबल असतंच। त्यात तिथे गेल्यावरती आपल्याला बऱ्याचशाच शस्त्र शिवरायांच्या काळातील वगैरे आणि बऱ्याचशाच गोष्टी पाहायला मिळतात। तिथून झाल्यानंतर मग आपण डिरेक्टली आपल्याला वेळेची कमी होती आणि मुंबईला माघारी यायचं होतं। सो आपण ते शिवसंग्रहालय पाहून झाल्यानंतर डिरेक्टली मुंबईला निघालो। आणि पण मुंबईला निघण्याअगोदर आपण सकाळी मार्केटच फिरलं नव्हतं, कारण आपण फिरायला सुरुवात करण्याअगोदर मार्केट बंद होतं एवढ्या सकाळी। तर आपण तिथून शिवसंग्रहालय पाहून माघारी डिरेक्टली मार्केटला आलो। मार्केट फिरलं। मार्केटमध्ये अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या की तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा जेवण वगैरे नाश्ता वगैरे करू शकता। असे खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत मार्केटला। आणि मग इथे मार्केट फिरलो शेवटला आणि मग डिरेक्टली आपण मुंबईला निघालो, कारण तिथून खाली येण्यासाठी आपल्याला टॉय ट्रेन किंवा अशा टॅक्सीचा ऑप्शन। ॲट लास्ट मित्रांनो, तुम्हाला जर मी काय सांगेन तर ते आहे माथेरानची टॉय ट्रेन, जी की सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे। आणि जी टॉय ट्रेन आपल्याला वरती नेऊन ड्रॉप करते फिरण्यासाठी, परत फिरून झालं की आपण त्याच टॉय ट्रेनने खाली येतो। पण मित्रांनो, त्या टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स एवढा छान असतो, कारण ती फॉरेस्ट एरियामधून फिरत फिरत माथेरानला घेऊन जाते। त्यामुळे तुम्ही इकडे गेलात ना तर नक्की टॉय ट्रेननीच तिकडे माथेरानला जावा। आणि मित्रांनो, हा आपला शेवटचा टेक जो की आपला आहे। कुछ पैसे बचा के घूमने निकल जाया करो, वरना बुढ़ापे में घुटनों के दर्द के साथ घूमोगी क्या। दोस्त बहाने बना रहे, बनाने दो, अकेले निकल जाया करो। बस यही कुछ साल हैं जिंदगी जीने के, बहाने जिंदगी में हमेशा रहते, ये पल